नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळ्याला परफेक्ट पायपिंग म्हणजेच गोट कसा करायचा हे पाहायचं आहे। तर त्यासाठी या इथे पहा मी परफेक्ट पायपिंग येण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि सर्वांना समजेल, म्हणजे आपल्या नवीन ज्या मैत्रिणी शिकत आहेत त्यांनाही सहज समजेल अशा पद्धतीने या इथे मी पायपिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या इथे मी गळा कट करून घेतलेला आहे, बॅक पार्ट आपण कंप्लीट तयार करून घेतलेला आहे। आता या इथे पहा, जी आपण पायपिंग करण्यासाठी जी पट्टी घेतलेली आहे ती आपण उरेब घेतलेली आहे। आपल्याला गोल गळ्याला असो किंवा डिझाईनच्या गळ्याला असो, आपल्याला पायपिंग करायची असते तेव्हा नेहमी पट्टी आपल्याला उरेबमध्ये, म्हणजे जेव्हा आपण पट्टी खेचतो त्यावेळेस ती ताणली गेली पाहिजे, या पद्धतीची पट्टी आपल्याला कट करायची आहे। तर या इथे पहा, चला आता आपण पट्टी जी आहे ती जोडायला चालू करूया। तर या इथे पहा, मी पट्टी जोडायला चालू केलेलं आहे। अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला या इथे मशीन चालवत यायचं आहे। आता इथे जो कोना आहे तिथे आपल्याला मशीन थांबवायची आहे। तर पहा, इथे मी मशीन थांबवली। परत मी ब्लाऊज जो आहे तो फिरवलेला आहे, म्हणजे जसा गळ्याचा आकार आहे तसा आपल्याला ब्लाऊज फिरवायचा आहे आणि परत आपल्याला या इथे अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला ही पट्टी जोडत यायची आहे। आता या इथे पुढचा कोपरा आलेला आहे, म्हणजे कोना आलेला आहे, तिथे आपल्याला अशा पद्धतीने मशीन थांबवून घ्यायची आहे आणि परत जी पट्टी आहे ती फिरवायची आणि गळ्याच्या आकारानुसार आपण या इथे ही पट्टी लावत यायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डिझाईनच्या गळ्याला पायपिंग करा, या पद्धतीने अजिबात पायपिंग आपली उलटी पडणार नाही किंवा चुकणार नाही। तर या पद्धतीने पहा, इथे ही पट्टी आपली जोडून झालेली आहे। कधीही पायपिंग करताना आपल्याला अगदी सावकाश अशी पायपिंग करायची आहे, काही गडबड अजिबात करायची नाही। आता या इथे मी जी शिल्लक पट्टी राहिलेली होती ती काढली। आता या इथे पहा, थोडंसं जे काही कपडा एक्स्ट्रा असेल तो थोडा कट करत जायचा आहे आणि मी प्रत्येक ठिकाणी नॉच देते। आता इथे पहा, इथे कोना आहे म्हणजे कोपरा आहे, तिथे आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे, म्हणजे कट द्यायचा आहे, नॉचेस द्यायचे आहेत। मी पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने नॉचेस देऊन घेणार आहे आणि जो कोपरा असतो तिथे मेन आपल्याला मोठा नॉच द्यायचा आहे, म्हणजे तिथे पायपिंग व्यवस्थित येते आणि बरोबर चौकोनी गळ्याचा जसा आकार आहे तशी पायपिंग या इथे तयार होते। तुम्ही पाहतायच मी सर्व गळ्याला नॉच देऊन घेतले। आता या इथे पहा, ही जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला आता या इथे गोट करताना, गोट करायच्या आधी आपल्याला ही जी पट्टी आहे ती थोडीशी नखाने प्रेस करायची आहे। तर चौ बाजूने म्हणजे सर्व बाजूने आपल्याला या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं नखाने, म्हणजे एकदम फिनिशिंग सहित आपली पायपिंग तयार होते। आता या इथे तुम्ही पाहू शकता, एकदम सहज आपण पायपिंग तयार करतोय, काही अवघड नाही पायपिंग तयार करायचं। या इथे पहा, फक्त वरची पट्टी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दुमडत जायची आहे। जे आतला आपला कपडा आहे शिलाई मार्जिनवाला तो पट्टीमध्ये घालायचा आहे आणि पट्टीवरून आपल्याला फोल्ड करायची आहे आणि तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा नाजूक या इथे गोट घ्यायचा आहे, म्हणजेच जेवढी पाहिजे तेवढी नाजूक तुम्ही या इथे पायपिंग तयार करू शकता। तर पायपिंग या इथे करताना पहा, मी अगदी सावकाश आणि जास्त लांब अशी टीप मी मारत नाहीये, अगदी थोड्या थोड्या अंतरावरतीच मी या इथे टीप घेत आहे, तुम्ही या इथे पाहू शकता। कोणत्याही गळ्याचा गोट किंवा पायपिंग असू दे, याच पद्धतीने करायची, हळूहळूच आपल्याला या इथे पायपिंग करत जायचं आहे, थोड्या थोड्या अंतरावरतीच आपल्याला शिलाई घेत जायचं आहे। तर पहा, जेव्हा तुमचा गोट उलटा पडतो म्हणजे आपली पट्टी जी आहे ती उरेबमध्ये घेतलेली नाही, त्यामुळे आपला गोट उलटा पडतो। तर तो उलटा पडू नये म्हणून आपल्याला इथे उरेबमध्ये पट्ट्या घ्यायच्या आहेत, अजिबात तुमचा गोट उलटा पडणार नाही किंवा चुकणार नाही।
आता इथे पहा, जिथे कोपरा आहे तिथे मी अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि हळूच मी या इथे शिलाई देत येऊन जिथे कोना आहे तिथे येऊन मी स्टॉप करणार आहे, म्हणजे थांबवणार आहे. आणि परत आपल्याला इथे ब्लाऊज फिरवायचं आहे. आता इथे मी मशीन थांबवली, परत मी या इथे पहा ब्लाऊज फिरवलेला आहे आणि या इथे सरळ परत आपल्याला गोट करत यायचं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पायपिंग कोणी सांगणार नाही. तर एवढी सोपी पद्धत आहे आपली, तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला जमेल. तर इथेही पहा, परत आपला या इथे कोना आल्यानंतर मशीन थांबवायची आहे. आता या इथे फोल्ड करताना पहा असं अगदी व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि एकसारखी पट्टी दुमडायची आहे, म्हणजे एकसारखी आपली पायपिंग आली पाहिजे. या पद्धतीने पायपिंग करायची आहे. आणि शिलाई जी आहे ती एकदम पायपिंगवरतीही न्यायची नाही आणि जास्त लांबही द्यायची नाही. एकदम जी आपण पट्टीची शिलाई घेतलेली असते तिथेच आपल्याला त्या शिलाई द्यायची आहे. आता परत पहा, या इथे मी मशीन थांबवली, परत असा ब्लाऊज फिरवला आणि आता ही सरळ जी आहे ते आपण या इथे पायपिंग करत यायचं आहे. थोडा वेळ लागेल, पण अतिशय सावकाशच असं आपल्याला या इथे पायपिंग करायची आहे. तर एका बाजूला तुम्ही या इथे पाहू शकाल आपला गळ्याचा चौकोनच आकार तयार झालेला आहे. तुम्ही सतत जर प्रॅक्टिस केलं तर पायपिंग एकदम बारीक, नाजूक आणि परफेक्ट येते. कधीच पायपिंग उलटी पडणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज असते. तर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा गोट पायपिंग अगदी व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने इथे पहा आपली पायपिंग कंप्लीट झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला नेक म्हणजे गळा चौकोनच तयार झालेला आहे आणि एकदम परफेक्ट पायपिंग आलेली आहे. कुठेही या इथे पायपिंग आपली उलटी पडलेली नाही किंवा कुठेही जाड, मोठी, पातळ अशी कुठेही झालेली नाही. एकदम एकसारखी नाजूक अशी पायपिंग आपली या इथे आलेली आहे. तुम्हीही या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर पहा, कुठेही गळ्याचा आकार बदललेला नाही आणि एकदम नाजूक पायपिंग तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पायपिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.